नमो बुद्धाय. पाऊस पडतोय तसं बुद्ध धम्मात वर्षावासाला प्रारंभ होतो. वर्षावास बुद्ध धम्माची महान परंपरा. बौद्ध भिक्खू पावसाळ्यात 3 महिने एका ठिकाणी का राहतात? हा फक्त पावसाचा नियम नाही, तर बुद्धांनी निर्माण केलेली एक महान बौद्ध परंपरा आहे. वर्षावास हा पाली भाषेतील शब्द आहे. वस्सा म्हणजे पाऊस, वास म्हणजे पावसात एका ठिकाणी राहून साधना करणे. भगवान बुद्धांच्या काळात भिक्खू वर्षभर गावोगावी फिरून धम्माचा प्रसार करत असत. पण पावसाळ्यात प्रवास करताना शेतीचे नुकसान होत असे, चिखलामुळे प्रवास कठीण होत असे आणि अनेक सूक्ष्मजीव हे जमिनीवर येऊन तुडवले जात असत. लोकांच्या हितासाठी आणि भिक्खू संघाच्या शिस्तीसाठी भगवान बुद्धांनी वर्षावासाचा नियम सुरू केला. या 3 महिन्यात भिक्खू ध्यान करतात, धम्माचा अभ्यास करतात, वरिष्ठ भिक्खूंकडून विनय व धम्म शिकतात, संघामध्ये एकता आणि मैत्री वाढवतात आणि निर्वाणाच्या मार्गावर अधिक दृढपणे वाटचाल करतात. वर्षावासाची सुरुवात साधारणपणे आषाढ पौर्णिमेपासून होते आणि याची समाप्ती अश्विन पौर्णिमेला होते. यानंतर पवारणा, कठीण चिवरदान हे महत्वाचे बौद्ध उत्सव साजरे केले जातात. वर्षावास म्हणजे फक्त एका ठिकाणी राहणे नाही, तो आहे शिस्त, साधना, करुणा, प्रज्ञा आणि आत्मपरिवर्तनाचा काळ. म्हणून गेली 2500हून अधिक वर्ष ही परंपरा अखंडपणे भारताच्या बाहेर जपली जात आहे. या वर्षावासात आपणही आपल्या जीवनात थोडा वेळ ध्यान, मैत्री आणि धम्मासाठी देऊया. नमो बुद्धाय. अशाच धम्मपूर्ण रील्ससाठी मला फॉलो करा.